फुलांनी सजलेल्या पालख्यांना भक्तांचा अलोट प्रतिसाद। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या संत वचनाला सार्थ ठरवत पुणेकरांनी यंदाही वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांचा मुक्काम पुण्यात होता। संपूर्ण शहर वारकरीमय झाले होते। आता इथे पाहू शकता तुम्ही, पालखीचे आगमन झालेले आहे। भक्तजन इथे आलेले आहे। पालखीचे आगमन झालेले आहे। सर्वांनी स्वागत केलेले आहे। सगळे मंडळ इथे आलेले आहे। सर्व भाविक इथे आलेले आहेत। तुम्ही बघू शकता अतिशय उत्साहाचं वातावरण इथे झालेलं आहे। तुम्ही बघू शकता पालखी इथे आलेली आहे। पालखी वारकरी समुदाय इथे आलेले आहेत भरपूर प्रमाणात। इकडे आता पालखीचे दर्शन 1-2 मिनिटात तुम्हाला दर्शन होणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे पालखी आणि अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आता तुम्ही पाहू शकता इथे पालखी आलेली आहे। पालखी आलेली आहे। मोठ्या प्रमाणात वारकरी समुदाय इथे आलेले आहे। ठिकठिकाणी अन्नदान, पाणी वाटप, मोफत मसाज, वैद्यकीय सेवा, चपलांची दुरुस्ती आणि शिवणकामाचे स्टॉल्स लावण्यात आले होते। विविध सामाजिक संस्थांनी मोफत केस कटिंग, दाढी, शिवणकाम व वैद्यकीय शिबिरांचे आयोजन केले होते। तसेच पावसापासून बचावासाठी वारकऱ्यांना रेनकोटचे वाटपही करण्यात आले। पुण्यातील मुक्कामादरम्यान वारकऱ्यांसाठी विशेष फुलांनी सजवलेला देखावा तयार करण्यात आला होता। रात्रीच्या वेळी हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। तुम्ही जे ह्या मूर्ती तयार केलेल्या आहेत अतिशय सुंदर प्रकारे तयार केलेल्या आहेत। आपलं नाव काय आहे दादा? माझं सरपाले फ्लॉवर मर्चंट या नावाने दुकान आहे। सुभाष सरपाले यांचे सरपाले म्हणून यांची फ्लावर मर्चंटची दुकान आहे आणि अतिशय सुंदर इथे आणि माऊलींच्या मूर्ती, विठ्ठल रुक्माईची मूर्ती अतिशय दर्शवण्यासारखी, मन लुभवण्यासारखी इतकी सुंदर मूर्ती तयार केलेली आहे। आणि सरपाले सरांनी यांनी थोडा वेळचं वक्तव्य माझ्याबरोबर केलेलं आहे आणि मी टीव्ही न्यूज जनादेश टीव्ही न्यूज रिपोर्टर वैजयंती छाजेड। या देखाव्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या भव्य मूर्ती पिवळ्या, लाल, जांभळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या फुलांनी नटवण्यात आल्या होत्या। दोन्ही संतांना सुंदर मुकुट, हार आणि वस्त्रे परिधान करण्यात आली होती। त्यांच्या बाजूला वीणा हातात घेतलेल्या तुकाराम महाराजांची तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। देखावा पाहण्यासाठी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अनेक भाविकांनी या देखाव्यासमोर नतमस्तक होऊन दर्शन घेतले आणि फोटोही काढले। आपण पाहू शकता की किती इथे गर्दी झाली। पूर्ण रस्ते इथे गर्दीने प्रमाणात आलेले आहे। इथे भक्तिमय वातावरण झालेले आहे। अगदी लाईनीत लोक येत असून सुद्धा पण गर्दी आहे। प्रशासनाने सुविधा केलेल्या असून सुद्धा इथे पाहू शकता तुम्ही प्रशासन सातत्याने इथे कार्य करत आहे, तरी पण गर्दीची अगदी म्हणजे भक्तिमय वातावरण आणि गर्दी भरपूर प्रमाणात झालेली आहे। इथे आपले एक भाविक आलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। आपण कुठून आलेले? चांगली व्यवस्था केली आहे। आता इथे एक आहे की माऊलीच्या कृपेने पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे लोकांना अतिशय उत्साहाचं वातावरण बघण्यात येत आहे। गेल्या 2-3 दिवसापूर्वी खूप पाऊस होता, त्यामुळे भक्तांना अगदी वातावरण थोडं हे झालेलं होतं। अनेक ठिकाणी पाणी आलेलं होतं, पण या वेळेला आता तुम्ही पाहू शकता 2 दिवसापासून पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे अगदी खुशीचे आणि चांगले वातावरण इथे झालेले आहे। मी
टीव्ही न्यूज रिपोर्टर जनादेश, टीव्ही न्यूज रिपोर्टर वैजयंती छाजेड. सेवा घेऊन तृप्त झालेले वारकरी सकाळी पंढरपूरच्या दिशेने पुढे मार्गस्थ झाले. संत तुकाराम महाराजांची पालखी उरळी कांचन येथे तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड येथे मुक्कामी राहणार आहे. पंढरीच्या वारीला जाणे ही चराचरात विठ्ठल पाहण्याची अनुभूती आहे असे वारकरी सांगतात. पुणेकरांच्या प्रेमळ सेवेमुळे वारकऱ्यांचा पुढील प्रवासाचा थकवा दूर झाला असून वारीचा उत्साह आणखी द्विगुणित झाला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.